मकर संक्रांत जवळ आलेली आहे। मग भोगी असो किंवा संक्रांत असो, अशा गुळपोळ्या कशा बनवायच्या ते पाहूया। मस्त अशा ठिसूळ झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। नमस्कार, आज आपण मकर संक्रांत स्पेशल गुळपोळी बघणार आहोत, कशी बनवायची ते। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। 2 वाटी तीळ घेतलेले आहेत, पहिली 1 वाटी टाकलेली आहेत, बघा आता हे दुसरी 1 वाटी घेतलेली आहेत। याच वाटीने 2 वाटी गूळ घेतलेला आहे। थोडं मी हे खोबरं खिसून घेतलेलं आहे, काळ्या बुडाचं खोबरं घेतलेलं आहे। 2 तुकडे जायफळाचे घेतले आणि हे वेलची पावडर घेतलेलं आहे। चला मग बघूया। इथं तीळ मी हे गावरानी घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। तुम्ही याच्याऐवजी पांढरे पण घेऊ शकता। आता इथं मी जायफळ घालत आहे आणि इथं वेलची पूड, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी खसखस पण घालू शकता। इथं आपण सर्वात पहिले हे तीळ भाजून घेऊया। तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। गॅस मी मोठा केलेला आहे आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत। आता आपले हे तडतड करत आहेत, तर आपण आता हे समजून घ्यायचं, आपले तीळ आता हे भाजत आलेलेच आहेत, बऱ्यापैकी भाजलेले आहेत। आणि गॅस आपल्याला हे मोठा करूनच भाजून घ्यायचा आहे। आता या तिळामध्येच आपल्याला हे खोबरं टाकून घ्यायचं आहे, हे वेलची पावडर आणि जायफळ पण याच्यामध्येच घालून घेऊया। हे गूळ पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। गूळ मी बारीक करून घेतला, गॅस आपल्याला मंद करूनच भाजून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटच आपल्याला हे असं परतून घ्यायचं। आपलं हे तयार आहे। आता आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया याला। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेणार आहोत आणि याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। बारीक मी हे काढून घेतलं, बघा मस्त असं वलसर झालेलं आहे। मिश्रण आपलं तयार आहे। आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवून कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मी कणिक घेतलेली आहे 2 वाट्या। आता आपली पोळी ठिसूळ होण्यासाठी याच्यामध्ये आता आपण 1 चम्मच बेसन वापरणार आहोत। बेसनामुळे पोळी फार ठिसूळ होते। आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला याच्यात तूप घालून घ्यायचं आहे, बघा। तुपामुळे पोळीला छान अशी चमक येते। याला आता मिक्स करून घेऊया। तुम्ही बेसनाऐवजी याच्यामध्ये तेल पण वापरू शकता, त्यामुळे पोळी ठिसूळ होते। याला छान असं पुठ्ठं देऊन घेऊया। याच्यामध्ये लागत लागत पाणी घालून कणिक आपण अशी घट्ट मळून घेऊया। आपली मळून झालेली आहे, पण अजून ही पूर्णपणे झालेली नाही। आपल्याला इथं मऊ कणिक करून घ्यायची आहे, त्यामुळे आपली पोळी ही फुटणार नाही। आता इथं थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, त्यामुळे काय होईल, कणिक आपली छान अशी मुरायला लागेल। 5 मिनिट असंच पाणी टाकून आपल्याला इथं झाकून ठेवायचं आहे। पुन्हा एकदा आपण ही कणिक अशी मळून घेऊया। आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला ही कणिक आता मऊ करून घ्यायची आहे। कणिक अशी मऊ झालेली आहे। आता याच्यातलं मिश्रण मी अर्धं काढून ठेवलेलं आहे। आता जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत थोडं करून, त्यामुळे हे ओलं होईल आणि आपली पोळी जी आहे ती मस्त होणार आहे। जर कोरडं भरलं तर पोळी बरोबर होत नाही, त्यामुळे आपल्याला हे ओलं करून घ्यायचं आहे, बघा। जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं करून घाला। जर वाटलं तुम्हाला तर हे मिश्रण तुम्ही पुन्हा याच्यामध्ये वापरू शकता, त्यामुळे आपण हे आधी काढून घ्यायचं आणि नंतरच ओलं करायचं, बघा। मस्त झालेलं आहे आता हे, बघा। आपल्याला असं पूर्णासारखं करून घ्यायचं आहे, बघा मस्त गोळा होता याचा। आता आपण पोळी करूया। कणकेमधला थोडा गोळा घ्यायचा आपल्याला, जेवढी आपल्याला पोळी करायची तेवढीच कणिक घ्यायला याला असं पीठ लावून घेतलं मी। आता आपण याच्याशी छान अशी वाटी करून घ्यायची, वाटीसारखा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे सारण आहे ते भरून घ्यायचं पुन्हा आणि याला दाबून घ्यायचं। पोळीमध्ये सारण आपलं झालेलं आहे। आता असा गोळा करून घ्यायचा, पूर्ण कट दाबून घ्यायचा आणि याला पॅक करून घ्यायचं असं। जे उरलेली कणिक आहे ते थोडी अशी काढून घ्यायची आणि याला पुन्हा असं दाबून द्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये याला आपण मिसळणार आहोत। आपण याच्यावर थोडे तीळ घालून घेऊया, थोडे खालून टाकायचे आणि याच्यावर थोडे टाकायचे आहेत आपल्याला। पुन्हा याला बेलून घ्यायचं आहे, मस्त अशी बेलून घेतली मी। आता आपण हे
भाजून घेऊया. गरम झालेला आहे तवा. याच्यावर आता हे टाकून घेतली. पलटून घेणार आहोत आता आपण याला. अशी पलटून घ्यायची. हे तूप टाकून घेणार आहोत आणि याला छान अशी भाजून घेऊया खरपूस. अशी झालेली आहे बघा, फुगत पण आहे. आता आपली पोळी तयार आहे. तयार आहेत आपले हे गुळपोळ्या बघा, मस्त झालेल्या आहेत. थोड्या अशा पातळ केल्या की खायला पण सुंदर लागतात. अजिबात आपल्या तुटलेल्या नाहीत. आता हे तुम्ही तुपासोबत खा किंवा मग दुधासोबत खा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.